या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि गरमागरम खावंसं वाटलं तर ही बटाट्याची झटपट होणारी करंजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. असं तुम्ही एकदाच करून ठेवलं ना तर अगदी फ्रीजमध्ये 2 दिवस छान राहतात. म्हणजे नाश्त्यासाठी, मुलांच्या झटपट डब्यासाठी तुम्ही देऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. चला तर मग सुरुवात करूया. आता रेसिपीची सुरुवात ना बटाट्याचं हे मस्त चटपटीत स्टफिंग कसं बनवायचं त्यापासून करू. चटपटीत असं बटाट्याचं स्टफिंग बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. कडकडीत तेलावर अगदी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे, पाव चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपण इथे बडीशोप घेतलेली आहे. आता हे तिन्ही जिन्नस मध्यम आचेवर काही सेकंद मस्त आपण तडतडू दिलेली आहे. म्हणजे रंग हलकासा बदलला की इथे आपण 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या. आवडीनुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता. आता यामध्ये एक लहान आकाराचा कांदा चौकोनीस पण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांद्याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही. हलकासा गुलाबी कांदा झाला की इथे आपण अगदी पाव कपनं फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुम्ही अगदी फ्रेश मटार असेल भिजवलेला थोडासा वाफवून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा मटार घेणं टोटली ऑप्शनल आहे. आता यामध्येच अर्धा चमचा आपण धने जिरे पूड घेतलेली आहे. बटाट्याचं हे स्टफिंग छान चटपटीत होण्यासाठी एक तर पाव चमचा आपण इथे चाट मसाला घातलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. चाट मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं तर मीठ घालताना बेताने घालायचं. आता हे सगळे जिन्नस ना मध्यम आचेवर आपण मस्त छान परतून घेतलेले आहे. सगळ्या घरात ना मस्त असा छान चटपटीत सुगंध पसरला. आता फ्रोझन मटार तसा वाफवून घ्यायला फार जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ताजा फ्रेश मटार घेत असाल तर एक 7 ते 8 मिनिटं लागू शकतात. आपण फ्रोझन घेतल्यामुळे फक्त एक 3 मिनिटं मध्यम आचेवर आपण झाकून ठेवलेलं होतं. कारण फ्रोझन मटार तसा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. अगदी हलकासा नरम झाला तरीसुद्धा चालू शकेल. रंगसुद्धा अगदी छान बदललेला आहे. आता या स्टेजला ना इथे आपण 3 लहान आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत. आणि हा बटाटा आपल्याला अगदी हातानेच यामध्ये कुस्करून घ्यायचा आहे. सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्रीच तुम्ही हे फ्रीजमध्ये उकडून ठेवले आणि सकाळी केले तर यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जातं आणि भाजीसुद्धा अगदी मोकळी आणि सुटसुटीत होते. जितकी छान भाजी तुमची ही मोकळी सुटसुटीत होईल तितकं बराच वेळ कुरकुरीत करंजी राहायला मदत होईल. आता तुम्ही इथे बघू शकता बटाटा तीनही कुस्करून घातल्यावर हे सगळं आपण एक मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा आपण इथे स्पेशल गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरणार आहोत. जर असेल घरामध्ये उपलब्ध तर थोडीशी कसुरी मेथीसुद्धा तुम्ही मोहरी जिरं परतून घेतल्यावर घालू शकता. नसेल तर कोथिंबीरसुद्धा वापरू शकता. आता हे बटाट्याचं स्टफिंग तुम्ही इथे बघू शकता अजिबात तुम्हाला ओलसर किंवा चिकट असल्यासारखं दिसत नसेल. असं मस्त मोकळं मोकळं सुटसुटीत असलं ना करंजी बराच वेळ छान कुरकुरीत राहायला मदत राहते. अशी ही भाजी आपली तयार झाली आहे. आता पंख्याखाली थोडीशी गार करायला ठेवून देणार आहोत. आता ही भाजी ना चपाती भाकरीबरोबर मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. सकाळी अगदी झटपट आणि मस्त चवीला छान लागते. स्टफिंग गार होते तोवर कणकेचा गोळा कसा मळायचा ते बघणार आहोत. कोणतं पीठ वापरायचं, कसं मळायचं सगळं बघणार आहोत. आता करंजीचं मस्त खुसखुशीत, कुरकुरीत एकदम मस्त वरचं कवर होण्यासाठी साधारणतः 2 कप आपण इथे चपातीचं मल्टीग्रेन आटा घेतला. मल्टीग्रेनऐवजी गव्हाचं पीठसुद्धा 2 कप तुम्ही इथे वापरू शकता. ज्यापासून खपली गव्हापासून तयार केलेलं चपातीचं हे मल्टीग्रेन आटा पीठ आपण विकायला सुरुवात केलं त्यापासून आमच्या घरामध्ये सुद्धा चपात्यासाठी हेच पीठ वापरत असतो. त्यानिमित्ताने सगळे पौष्टिक धान्य, डाळी आपल्या पोटात जातात आणि मस्त चपात्या तयार होतात. थोडंसं मीठ घातलं, थोडं थोडं पाणी घालून जसं आपण कणकेचा गोळा चपातीसाठी मळतो अगदी तसाच आपल्याला मळून घ्यायचा आहे. फक्त थोडासा घट्ट असावा. पीठ जितकं छान घट्ट मळाल ना तितकी करंजी कमी तेलकट, कमी तेल शोषणारी तयार होते. म्हणून असं हे आपण थोडासा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे झाकून एक 5-6 मिनिटासाठी ठेवू शकता. लगेच केलं तरीसुद्धा चालू शकेल. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान घट्ट गोळा मळून घेतला. आता हे बनवताना साधारणतः एक 5:30 तरी सकाळचे वाजले असते. तर इथे अजिबात वेळ नसल्यामुळे पटकन मी हे बनवायला घेणार आहे. थोडंसं वर खाली मळून घेतलं. आता चपातीसाठी जसे आपण गोळे तयार करतो तसे गोळे घेतलेले आहे. हातावर छान एकसारखा असा हात थोडासा दाबून आपण गोल करून घेतलेला आहे.
आणि याच पिठाच्या जर तुम्ही पोळ्या चपात्या करत असाल तर मोठ्या आकाराच्या 4 तयार होतील. आता तुम्हाला जर आपलं हे खपली गव्हापासून तयार केलेलं मल्टीग्रेन आटा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नक्की मेसेज करा. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण पिठं आणि मसाले कुरिअर करत असतो, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. एक गोळा घेतला आहे, थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे. जसं आपण चपातीसाठी पोळी लाटतो ना अगदी छान पातळ, तशी पोळी लाटून घ्यायची. हवी असेल तर घडीची पोळीसुद्धा तुम्ही ही लाटून अशी छान करून घेऊ शकता. म्हणजे एका वेळेस ना अशी ही मोठी पोळी करून डब्याच्या किंवा वाटीच्या झाकणाने असं करून घेतलं ना, ते एका वेळेस 1, 3, 4, 5 जशी मोठी पोळी तसं तयार होते. ते एखादी प्लेट वगैरे गोल डब्याचं झाकण घेऊ शकता आणि एकसारख्या याच्या आपण पुऱ्या तयार करणार आहोत. म्हणजे ना खूप जास्त आपला वेळसुद्धा यामध्ये जाणार नाही. आता आपण ही मध्यम आकाराची पोळी केल्यामुळे 3 अशा पुऱ्या आपल्या यापासून तयार झाल्या. एक्स्ट्रा जास्तीचं पीठ असेल त्या काढून टाकायचं. अशा 3 पोळ्या आपल्याला तयार मिळालेल्या आहे. आता जे आपण मगाशी बटाट्याचं स्टफिंग तयार केलेलं होतं ना, छान गार झालं आहे आणि मस्त सुटसुटीत झाल्यासारखं दिसत असेल. हे ना पुरीबरोबर खाण्यासाठी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त लागतं. मुलांसाठी कधीतरी असं सुद्धा नक्की ट्राय करा. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून थोडेसे नगेट्सप्रमाणे लांब करून घेणार आहोत. आता करंजी तुमची जितकी लहान मोठी त्यानुसार तुम्ही हे नगेट्स तयार करू शकता. आता मी हे तात्पुरते करून घेतलेत, पण करंजीची साईज बघता जसे कमी जास्त मी करू शकते. आता सुरुवातीला याला थोडंसं पाणी लावून घेतले, जेणेकरून हे पटकन चिटकून बसेल. पाणी लावून अशी करंजी आपण बंद करून घेतली की ती फुटण्याची शक्यता कमी असते. आता घरामध्ये जर तुमच्याकडे करंजीचा साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता. एकसारख्याने मस्त तुमच्या करंज्या तयार होतील. फार जास्त कष्टसुद्धा लागत नाही. असं आपण यामध्ये एक हे नगेट्स घालून हाताने छान दाबून ही करंजी काढून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर हाताने सुद्धा तुम्ही हे करू शकता. मी करंजीच्या या साचाने करून घेतले, कारण एकसारख्याने छान करंज्या तयार होतात. करंजी जर छोटी असेल, पोळी छोटी असेल तर नगेट्सचा आकार थोडा छोटा करू शकता. मोठी असेल तर मोठा करू शकता. जसं तुमची करंजीचा आकार त्यानुसार तुम्ही हे बटाट्याचं स्टफिंग यामध्ये भरू शकता. आता हे सगळे आपण करून घेतलेले आहे. आता तुमच्याकडे जर सकाळी हे सगळं करायला वेळ नसेल तसं हे करंज्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून रात्रभर डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी थोडंसं रूम टेम्परेचर करायचं, एक तर ओव्हनमध्ये भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करून मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी करू शकता. आणि असे हे पॅटी ना साधारणतः 1-2 दिवस डीप फ्रीजमध्ये छान राहतात. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे नाही. आता छान आपण भज्यांसाठी जसं तेल गरम करतो तसंच गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त गरम कडकडीत नको किंवा खूप कमी नको, नॉर्मल तेल गरम करून घेतले. सुरुवातीच्या घाण्यामध्ये 3 घातलेले आहे. एका बाजूने छान झाल्या की तेलावर अशा आपसूक तवंगू लागतात, तर याची बाजू आपण उलटून घेणार आहोत. आणि दुसऱ्याही बाजूने मोठ्या सेवर साधारणतः 3 ते 4 मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर आपण हे छान तळून घेणार आहोत. आता आपल्या मल्टीग्रेन आटामध्ये ना सगळ्या प्रकारचे धान्य आहे, डाळी आहे, कडधान्य वापरतो, खपली गहू वापरतो, तर त्यासाठी ना खूप पौष्टिकसुद्धा हा नाश्ता ठरू शकतो. मस्त खुसखुशीत झाल्यासारखे दिसत असेल. आणि पिठामध्ये ना सगळे धान्य डाळी करून असे हे मल्टीग्रेन आटा आपण तयार करतो, तर त्यामुळे ना ही करंजी खायला सुद्धा अगदी छान लागते. जरी गव्हाचं पीठ वापरत असाल तरी अगदी छान तयार होतात. गव्हाचे पीठ वापरत असाल तर बारीक रवा थोडासा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता, म्हणजे थोडेसे कुरकुरीत पदार्थ व्हायला तयार होतील. असे हे प्रत्येक घाण्यातले हे आपली करंजी किती खुसखुशीत दिसत असेल तुम्ही इथे बघू शकता. आता मला जितके लागतील तितके थोडेसे आपण तळून घेतले. बाकीचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जसं लागेल तसं तुम्ही सोयीनुसार हे तळून खाऊ शकता. तर सध्या ना बाहेर भरपूर पाऊस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना असा हा मस्त कुरकुरीत आणि छान खुसखुशीत पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, जो मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी बेस्ट आहे. आता साधारणतः 1-1.5 तास तरी म्हणाल तर छान ते कुरकुरीत राहतात. थोडासा वेळानंतर नरम पडू शकतात. जरी नरम झाले ना तरी खायला अगदी छान लागतात. म्हणजे मुलांच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी छोटा मोठा नाश्ता म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि ही मस्त चटपटीत करंजी ना याबरोबर अजिबात कोणत्याही चटणीची वगैरे गरज लागत नाही. तर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम चहा आणि असा हा कुरकुरीत बटाटा करंजीचा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मस्त लागतो, भन्नाट आणि अगदी पौष्टिकसुद्धा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.